हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आणि आज ठरवलं होतं की कामाचा सगळा स्ट्रेस बाजूला ठेवायचा आणि सांगलीमध्ये एक छान कोझी इव्हिनिंग एन्जॉय करायची. सर्वात आधी आम्ही पोहोचलो जिमीज बर्गरला. हा बर्गर ना खूप दिवसापासून विशलिस्टमध्ये होता अनिकेतच्या, कारण मी त्याला खूप काय काय छान छान सांगितलेलं त्याला, त्यामुळे त्याची एक्साइटमेंट वेगळीच होती. आणि पहिल्यांदा आम्ही ऑर्डर केलं अनियन रिंग्स आणि स्पायसी लेमनॉइड. आणि टेस्टला खरंच चांगलं होतं. थोडं ऑइली होत्या रिंग्स, पण दॅट्स ओके, कधीतरी चालतं. लेमनॉइड तर एकदम परफेक्ट रिफ्रेशिंग होतं. आणि आता वेळ होती ती मेन अट्रॅक्शनची, बर्गरची. पहिला बाईट घेतला आणि कळलं इतके दिवस का ट्राय करायचा होता. बर्गर खूप ज्युसी, परफेक्टली स्पायसी आणि फुल ऑफ फ्लेवर होता. आम्हा दोघांनी तो खूप आवडला. खाणं, गप्पा आणि एकमेकांसोबतचा क्वालिटी टाईम एवढं कधी कधी परफेक्ट इव्हिनिंग बनवायला पुरेसं असतं. त्याच्यानंतर आम्ही शेजारीच असलेल्या मिस्टर DIYमध्ये गेलो आणि फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे तिथे गेलो फक्त बघायचं ठरवलं होतं, पण तिथे इतक्या क्यूट आणि युजफुल गोष्टी होत्या, वेळ कसा गेला कळलंच नाही. पण बाहेर आलो, समोर हार्मन चहा दिसला. मग मी यांना गुळाचा चहा ट्राय करवला आणि तो खरंच खूप छान होता. शेवटी मस्त लॉंग ड्राईव्ह करत गार पाण्याचा आनंद घेत घरी निघालो. कधी कधी एक्सपेन्सिव्ह प्लॅन्सची गरज नसते. आवडती व्यक्ती, चांगलं खाणं आणि थोडं क्वालिटी टाईम एवढंच पुरेसं असतं. अशीच आमची छोटीशी पण खूप स्पेशल इव्हिनिंग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा फेवरेट पार्ट नक्कीच सांगा.